नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा विषय परिसर अभ्यास भाग 1 हा विषय घेतलेला आहे या प्लेलिस्ट मध्ये। तर हा संपूर्ण जो विषय आहे तर हा विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये सुरुवातीला आपण इयत्ता 5वी तील परिसर अभ्यास भाग 1 हा विषय घेतलेला आहे। त्यातील पहिल्या धड्यापासून तर शेवटच्या धड्यापर्यंत आपण अभ्यास करणार आहोत। त्यामधील एक एक पाठ आपण एक एक व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण कंप्लीट करत आहोत। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, त्यामधील घटक असेल, उपघटक असेल, तसेच त्यामध्ये काही तुम्हाला कृती करायला सांगितलेल्या असतील, उपक्रम सांगितलेला असेल, त्याची पण माहिती आपण बघत असतो। तसेच काही तुम्हाला डाउट्स असतील तर त्या डाउट्सचं पण आपण माहिती तुम्हाला देत असतो। तसेच जो स्वाध्याय असतो खाली आपल्या पाठाच्या खाली जो स्वाध्याय असतो तर त्या स्वाध्यायाचं आपण विश्लेषण पण आपण बघत असतो। त्या ठिकाणी कोणकोणते आन्सर आले पाहिजे, कशा प्रकारे आन्सर आले पाहिजे याची पण माहिती आपण प्रत्येक लेक्चर मध्ये घेत असतो। तर या मागील जर तुम्हाला लेक्चर बघायचे असतील तर आपल्या YouTube चॅनलला जायचं आहे। YouTube चॅनलला गेल्यानंतर प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्हाला परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी ही तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिक्वेन्सनी म्हणजे पहिल्या धड्यापासून तर शेवटच्या धड्यापर्यंत तुम्हाला व्यवस्थित लेक्चर बघायला भेटतील। तर आजचा जो लेक्चर असणार आहे तर ते लेक्चर 15 नंबरचा जो आपला पाठ आहे तर त्यावर असणार आहे। संदेशवहन व प्रसार माध्यमे यावर आपला आजचं लेक्चर असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनात आपण जगत असताना आपल्याला खूप साऱ्या वेळेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही माहिती आपल्याला पाठवावी लागत असते किंवा दुसऱ्या ठिकाणची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण संदेशवहनाचा वापर करत असतो। त्यामध्ये खूप सारे त्याचे प्रकार आहेत, माध्यम आहेत। तर त्याचा आजच्या या लेक्चर मध्ये अभ्यास करणार आहोत। तुम्हाला माहितच असेल दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या घरी सकाळी जे आपलं वर्तमानपत्र आहे तर ते येत असतं। तसेच टीव्हीवर तुम्ही बातम्या बघत असतात, काही सिरियल बघत असतात। तर हे काय जे आहे तर ते संदेशवहनाचे माध्यम आहेत। अजून तुम्हाला काही सांगता येतील, तसेच पत्र असेल, पत्रलेखन आपण करत असतो, पत्र पाठवत असतो, ते पण एक काय आहे तर संदेशवहनाचं एक माध्यम आहे। तर यामध्ये बघा सुरुवातीला आपल्याला काही विचारलेलं आहे तर त्याविषयी बघूया माहिती। यामध्ये बघा आपण दूरदर्शन संचावर अनेक वाहिन्यांचे कार्यक्रम पाहतो, ते कुठून येतात? आता तुम्हाला प्रश्न पडलेलाच असेल, तुम्ही जे दूरदर्शन बघत असता त्याला आपण टीव्ही म्हणत असतो। तर त्या टीव्हीवर हे जे दूरदर्शन संचावर अनेक वाहिन्यांचे जे कार्यक्रम असतात, वाहिन्या म्हणजेच काय तर चॅनल म्हणत असतो इंग्लिशमध्ये। तुम्हाला जो चॅनल हा शब्द तुम्ही वापरत असतात त्यालाच मराठीमध्ये काय म्हणत असतात तर वाहिन्या म्हणत असतात। ह्या ज्या वाहिन्या आहेत म्हणजेच त्याच्यावर जे कार्यक्रम असतात तर ते कुठून येत असतील हा तुमच्या मनात प्रश्न पडलेला असेलच। त्यामध्ये त्याचा उत्तर आपण बघणार आहोत। सुरुवातीला काय करत असतात तर ते चॅनलवाले सुरुवातीला जे त्यांचं रेकॉर्डिंग करत असतात, रेकॉर्डिंग केल्यानंतर ते कृत्रिम उपग्रह आपण पाठवलेले असतात या अंतराळामध्ये, त्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ते आपल्याला बघायला भेटत असतं। तर त्याचा व्यवस्थित आता अभ्यास आपण पुढे बघणारच आहोत। त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आता तुम्हाला पडलेलाच असेल, मोबाईल वरून आपण इतरांशी बोलतो, आपले संभाषण दुसऱ्या व्यक्तींशी मोबाईल वरून कसे होत असेल? बघा आता आपण फोनवरून आपल्या मित्राशी किंवा आई वडिलांशी बोलत असतो, एका ठिकाणाहून ते दुसऱ्या गावी असतात, त्यांना आपण बोलतो ते कसं ऐकू जात असेल? तसेच हे कोणत्या माध्यमाने सोपं झालेलं आहे तर ते नक्कीच जे कृत्रिम उपग्रह आहेत आपण अंतराळात सोडत असतो, तर त्यामुळे हे शक्य झालेलं आहे। तर त्याचा डिटेल आता अभ्यास आपण बघणारच आहोत। या फोटोमध्ये बघा दोन व्यक्ती बघा बोलत आहे फोनवर, ही व्यक्ती लांब दुसऱ्या गावात आहे आणि ही व्यक्ती दुसऱ्या गावात आहे, तरी पण ते आपलं मोबाईल नेटवर्कच्या साहाय्याने काय करू शकतात तर ते दोघांशी संभाषण करू शकतात। तर हे सगळं जे पॉसिबल झालेलं आहे तर ते कृत्रिम उपग्रह जे आहे तर त्यांच्यामुळे पॉसिबल झालेलं आहे। बघा पहिल्या पाठात आपण या विषयाचा आपण जेव्हा पहिला पाठ घेतलेला होता त्यामध्ये आपण कृत्रिम उपग्रह जे आहे यांबद्दल आपण जाणून घेतलेले आहे। आधुनिक पद्धतीने करायच्या संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा आपण उपयोग केला जातो। तर आपण बघितलेलंच आहे, जसं की दूरदर्शन असेल, मोबाईल्स असतील, तर यांवर आपण काय करत असतो तर आपण कृत्रिम उपग्रहाच्या सहाय्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण संदेश पाठवत असतो।
तर हे संदेश अत्यंत कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचत असतात. तर आपल्याला डेली दैनंदिन जीवनामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला फोन केला तर लगेच एका काही सेकंदामध्ये तो पुढचा व्यक्ती फोन रिसिव्ह करतो व आपला जो संदेश आहे त्याला जो संदेश सांगायचा आपण तो सांगू शकतो. किंवा मेसेंजर असेल, मेसेज पण आपण पाठवत असतो. तर हे सगळं शक्य झालेलं आहे, कृत्रिम उपग्रहांमुळे शक्य झालेलं आहे. हे संदेश अत्यंत कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचत असतात. उदाहरणार्थ, जगातील कोणत्याही भागात होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आपण दूरदर्शन संचावर पाहू शकतो. बघा, आता हे कृत्रिम उपग्रहांच्या शोधामुळे आपण जसं शोध लावत गेलो, कृत्रिम उपग्रह आपण अंतराळात सोडले, त्याच्या माध्यमातून आपल्याला जगातील एखाद्या ठिकाणी कार्यक्रम चाललेला असेल, समजा दुसऱ्या देशामध्ये, आता आपला भारत देश आहे, परंतु काही स्पोर्टचे कार्यक्रम असतील किंवा इतर साहित्याचे कार्यक्रम असतील तर ते दुसऱ्या देशात चालू असतील, समजा अमेरिकेत चालू असतील, युरोपियन जे स्टेट आहे तर त्या ठिकाणी जर कार्यक्रम चालत असेल तर ते आपल्याला बघायचे जर असतील तर आपण जे शक्य दूरदर्शन आपण बघत असतो तर ते कशामुळे शक्य झालेलं आहे, तर ते कृत्रिम उपग्रहांमुळे शक्य झालेलं आहे. त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, जसे फुटबॉल असेल, क्रिकेटचे सामने असतील, जे स्पोर्टचे जे स्पर्धा होत असतात तर ते आपण डायरेक्ट थेट लाईव्ह बघू शकतो. त्या ठिकाणी जे जसं चाललेलं आहे तसं आपण दूरदर्शनवर बघू शकतो. तर हे सर्व कृत्रिम उपग्रहांच्या मदतीने आपण बघू शकतो. तसेच अजून दुसरं उदाहरण घ्यायचं ठरलं तर बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मोबाईलद्वारे आपण परदेशातील व्यक्तीशी थेट बोलू शकतो. बघा, आपण इतर देशामधील जरी आपले नातेवाईक असतील, आई वडील असतील किंवा भाऊ बहीण असतील आपले, तर त्यांच्याशी आपल्याला बोलायचं असेल तर आपण मोबाईलद्वारे सुद्धा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. तर हे झालं आपलं दुसरं उदाहरण. अजून एखादं उदाहरण घ्यायचं ठरलं तर त्यामध्ये अजून दिलेलं आहे, राष्ट्रपती व पंतप्रधान रेडिओवरून सर्व देशवासियांसाठी एकाच वेळेस भाषण संदेश देऊ शकतात. बघा, आता जो रेडिओ आहे, रेडिओन काय करू शकतात, राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील किंवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, तसेच उपमुख्यमंत्री असतील, यांना जर आपल्याला जनतेशी संपर्क साधायचा असेल तर ते काय करू शकतात, रेडिओच्या साहाय्याने सर्व देशवासियांसाठी ते आपलं भाषण असेल, संदेश असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील. तर हे सर्व कशामुळे शक्य झालेलं आहे, तर संदेश वहनाचे जे माध्यम आहेत, विविध माध्यम आहेत, तर त्यांच्या माध्यमातून हे शक्य झालेलं आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी काही तुम्हाला फोटो दिलेले आहेत. तर यामध्ये बघा ना, हे अग्निबाण आहे. अग्निबाणाच्या साहाय्याने जे कृत्रिम उपग्रह आहे तर ते आपण अंतराळात सोडत असतो. तर हे जे अग्निबाणाचं चित्र आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी आपलं जे कृत्रिम उपग्रह आहे तर ते अंतराळात कशा प्रकारे वर्क करत असतं तर ते आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. हा आपला ग्रह आहे आणि त्या ठिकाणी हा जे यान आहे तर हे यान फिरताना आपल्याला दिसत आहे. अग्निबाणाच्या साहाय्याने प्रक्षेपण करून कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले जातात. त्यांचा उपयोग संदेश वहनासाठी आपण करत असतो. तर बघा, हे जे यान आहे तर वरील आपलं जे अग्निबाण दिलेलं आहे तर त्याच्या साहाय्याने आपण अंतराळात सोडत असतो व अंतराळात सोडल्यानंतर ते जे कृत्रिम उपग्रह आहे तर त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला संदेश वहन करता येत असतं. त्यानंतर बघा, तुम्हाला माहित आहे का, या ठिकाणी बघा, तुम्हाला माहित आहे का, भारतात संदेश वहनासाठी कृत्रिम उपग्रहाचा अवलंब केला जातो. आपला जो भारत देश आहे तर त्यासाठी संदेश वहनासाठी कृत्रिम उपग्रह जे आहेत त्यांचा अवलंब आपण करत असतो. हे उपग्रह इनसेट म्हणजेच त्याला आपण इंडियन नॅशनल सॅटेलाइट, याचा जो लॉंग फॉर्म आहे इनसॅटचा, तर तो काय आहे, इंडियन नॅशनल सॅटेलाइट या नावाने ओळखला जातो. त्यानंतर बघा, सांगा पाहू, यावर काही तुम्हाला चित्र दिलेले आहे. तर त्यांचे जे काय म्हणू शकतो त्याला, चेहऱ्यावरील जे हावभाव आहे तर ते तुम्हाला ओळखायचे आहे. आता जे पहिलं चित्र आहे तर त्यामध्ये बघा, ही जी विद्यार्थिनी आहे तर ती आनंदी आपल्याला दिसत आहे.
आनंद हिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. दुसऱ्या याच्यात बघा ती राग, तिचे जे चेहऱ्यावरील हावभाव जे आहे तर ते राग आल्यावर जे असे हावभाव असतात चेहऱ्यावरचे तर ते असणार आहे. त्यानंतर यामध्ये तिला बघा दुःख आहे आपल्याला असं दिसत आहे, तिच्या चेहऱ्यावर दुःख आहे असं आपल्याला हावभाव दिसत आहे. त्यानंतर चौथा जो चित्र आहे तर त्यामध्ये आश्चर्यचकित झालेली आहे. तर ती एखादं पुढील वस्तू बघून किंवा समजा तुम्ही जर साप बघितला, अपघात तुमच्या रस्त्यासमोर आला तर जेव्हा आपण आश्चर्यचकित होत असतो तसे इम्प्रेशन किंवा हावभाव तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, वरील चित्रांचे निरीक्षण करा. चित्रामध्ये दाखवलेल्या चेहऱ्यावरून तुम्हाला कोणकोणते हावभाव जाणवतात हे चेहऱ्याखाली चौकटीत तुम्हाला लिहायचे आहे. तर अशा प्रकारे आपण त्याचं उत्तर लिहिलेलं आहे. चेहऱ्यावरील हावभाव पाहून आपल्याला त्या व्यक्तींच्या भावना समजतात. आता बघा वरील जे आपल्याला जे चित्र दिलेले आहे त्यांच्या हावभाव बघून आपल्याला त्यांच्या भावना ज्या आहेत तर त्या भावना आपल्याला समजत असतात. म्हणजे चेहऱ्यावरील भाव किंवा इतर हावभावांवरून आपल्यापर्यंत संदेश पोहोचतो. संदेश वहनाद्वारे आपल्याला माहिती मिळते. बघा त्यांच्या हावभावावरून आपल्याला काय भेटतं, आपल्याला एक संदेश भेटत असतो की ती पुढची व्यक्ती जी आहे तर ती आनंदात आहे का, रागात आहे का, दुःखात आहे का, तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित अशा हावभाव आहेत. तर त्यांच्या चेहऱ्यामुळे काय होतं की त्यांच्या भावभावनांमुळे आपल्याला एक संदेश भेटत असतो की पुढील व्यक्ती कोणत्या स्थितीमध्ये असणार आहे तर त्याची आपल्याला नॉलेज भेटत असतं. माहितीचे देवाणघेवाण करणे म्हणजे संदेश वहन होय. बघा माहितीचं जेव्हा आपण देवाणघेवाण करत असतो, आपली माहिती पुढच्याला देत असतो, पुढच्याची माहिती आपण घेत असतो, म्हणजेच माहितीचं जेव्हा देवाणघेवाण होत असतं त्यालाच आपण काय म्हणत असतो, संदेश वहन म्हणत असतो. माहितीचे प्रसारण हा देखील संदेश वहनाचा भाग आहे. बघा माहितीचे जेव्हा आपण प्रसारण करत असतो हा देखील काय आहे, संदेश वहनाचाच एक भाग आहे. माहितीचा उपयोग आपण ज्ञान निर्मितीसाठी करत असतो. बघा माहिती आपण कशासाठी गोळा करत असतो की त्याविषयी आपल्याला सखोल ज्ञान भेटण्यासाठी, विविध त्यामधील नवीन घटक असतील, उपघटक शिकण्यासाठी आपण काय करत असतो, माहितीचा उपयोग करत असतो. त्यामध्येच आपल्याला काय होत असते, ज्ञान निर्मिती झालेली आपल्याला दिसून येत असते. त्यामध्ये बघा अजून सांगा पाहू, यामध्ये तुम्हाला जे थेट प्रक्षेपण आपण म्हणत असतो दूरदर्शनावर आपल्याला दिसत असतं. आता या ठिकाणी बघा ही जी व्यक्ती आहे तर ही कॅमेरामध्ये त्याची शूटिंग करत आहे आणि डायरेक्ट लाईव्ह जी आहे, म्हणजे एका ठिकाणी समजा दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या गावाला, दुसऱ्या शहरामध्ये जर इंटरव्ह्यू चाललेला असेल किंवा काही माहिती सांगत असेल ही व्यक्ती, तर ती डायरेक्ट ते काय करतात, टीव्ही चॅनलच्या ह्या अँटिनाद्वारे ही माहिती कुठे पाठवतात, तर कृत्रिम उपग्रहाकडे पाठवत असतात. मग ही माहिती पाठवल्यानंतर आपल्याला डायरेक्ट टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला ही जी माहिती आहे तर ती प्रत्येकाच्या घरात एकाच वेळेस आपण बघू शकतो. तर हे सगळं जे पॉसिबल झालेलं आहे तर ते सर्व कृत्रिम उपग्रहाच्या मदतीने झालेलं आहे. आता हे एक माध्यम झालेलं आहे. हे यामध्ये बघा आपण दूरदर्शन, आता संदेशवहनाचे एक माध्यम आहे दूरदर्शन. दूरदर्शन जे आहे तर हे एक माध्यम झालेलं आहे संदेश वहनासाठी. आता त्या ठिकाणी अजून एक रेडिओ दिलेला आहे. रेडिओ पण काय करू शकतो आपण, त्या माध्यमातून प्रत्येक लोकांपर्यंत ती माहिती पोहोचू शकतो. मग रेडिओ पण काय आहे तर एक संदेश वहनाचं माध्यम असणार आहे. त्यानंतर बघा हा व्यक्ती बघा व्हीलचेअरवर बसून तो न्यूजपेपर वाचत आहे, म्हणजे वर्तमानपत्र जे आहे तर ते वाचत आहे. या माध्यमातून पण त्याला सामाजिक असेल, राजकीय असेल, एखाद्या खेळासंबंधी असेल किंवा त्याच्या अभ्यासासंबंधी असेल, नोकरीविषयी असेल, संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपल्याला वर्तमानपत्राच्या सहाय्याने आपल्याला घरपोच भेटत असते. तर हा मुलगा जो आहे तर तो वर्तमानपत्र वाचत आहे. वर्तमानपत्र पण काय आहे तर ते संदेशवहनाचं एक माध्यमच आहे. त्यानंतर बघा सोबतच्या पृष्ठावरील चित्रांचे निरीक्षण करा. चित्रांत कोणकोणत्या प्रसार माध्यमांचा उपयोग केला आहे ते चौकटीत लिहा. आता यामध्ये बघा या चौकटीत लिहायचं आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता कोणते संदेशवहन आहेत. तर यामध्ये सुरुवातीला जे दिलेलं आहे तर ते दूरदर्शन असणार आहे.
दूरदर्शन हे एक संदेशवहनाचे एक माध्यम आहे। त्यानंतर अजून दुसरा आहे रेडिओ। त्यानंतर अजून तिसरं जे माध्यम आहे वर्तमानपत्र हे वरील आपल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसून आलेलं आहे। त्यानंतर बघा वृत्तपत्रांमधून वर्तमानपत्र किंवा त्याला आपण वृत्तपत्र सुद्धा आपण म्हणू शकतो। वृत्तपत्रांमधून आपल्याला कोणकोणत्या प्रकारची माहिती मिळते? शैक्षणिक असेल, त्यानंतर राजकीय, त्यानंतर सामाजिक असेल, त्यानंतर क्रीडा साहित्य याविषयी माहिती आपल्याला भेटत असते। अजून तुम्ही काय सांगू शकता? आरोग्य असेल, आरोग्याविषयी आपल्याला माहिती भेटत असते। त्यानंतर अजून तसेच आर्थिक असेल, बघा आर्थिक मध्ये आपल्याला जे पैशाची देवाणघेवाण, तसेच सोन्याचे भाव किती आहेत, किती वाढले आहेत, त्यानंतर जे बँकांमधील जे व्यवहार होत असतात तर त्याविषयी आपल्याला माहिती जी आहे तर ती वृत्तपत्रांच्या मार्फत आपल्याला भेटत असते। तसेच अजून तुम्ही सांगू शकता की जसे की एखाद्या ठिकाणी नवीन नवीन जे घटना घडत असतात जवळपास, म्हणजे कालपासून ज्या आपल्या जवळपासच्या घटना घडत असतात तर त्या सुद्धा आपल्याला वृत्तपत्रांमध्ये आपल्याला बघायला भेटत असतात। त्यानंतर काही त्सुनामी जर आल्या किंवा मोठमोठे वादळे जे येणार आहे त्याचे जे संदेश आहे तर ते संदेश पण आपल्याला वृत्तपत्रांमार्फत भेटत असते। तसेच नोकरीविषयी भरपूर ज्या संधी असतात तर त्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती जी आहे तर ते आपल्याला वृत्तपत्रांच्या माध्यमातून भेटत असते। म्हणजे खूप सारे फायदे जे आहेत तर ते संदेश वहनाचे जे माध्यम आहेत, विविध माध्यम आहेत तर त्यांच्या मार्फत आपल्याला भेटत असते। आता यामध्ये बघा प्रसार माध्यमांचे जे चांगले परिणाम आहेत तर त्याचा आता माहिती घेऊयात। प्रसार माध्यमांचे चांगले परिणाम, आता यामध्ये बघा आपल्याला पहिला जो चांगला परिणाम आहे, आपल्याला आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तींशी सहज संपर्क साधता येतो। बघा आपल्या मोबाईलद्वारे आपण काय करू शकतो, आपल्यापासून जे व्यक्ती दूर आहेत, एखाद्या गावाला असतील किंवा खूप साऱ्या अंतरावर आपली व्यक्ती असेल तर त्यांच्याशी आपण काय करू शकतो, संपर्क साधू शकतो। हे जे शक्य झालेलं आहे तर ते प्रसार माध्यमांच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यानंतर बघा माहिती मिळवण्यासाठी व देण्यासाठी लागणारा वेळ व श्रम यात बचत होते। बघा आता माहिती बघा मिळवण्यासाठी किंवा देण्यासाठी वेळेची बचत कशी होते, तर बघा आपण एक उदाहरण घेऊयात की आपण आता सध्या तुम्ही वर्गामध्ये असाल तर वर्गामधून तुम्हाला तुमच्या मम्मीला जर संपर्क साधायचा असेल किंवा एखादी माहिती त्यांना द्यायची असेल किंवा एखादा संदेश द्यायचा असेल तर तुम्ही घरी जाऊस जवळपास तुम्हाला अर्धा तास लागणार आहे। परंतु तेच आपल्याकडे जर मोबाईल फोन असेल किंवा शिक्षकांच्या मोबाईल फोन घेऊन आपण काही 2-3 सेकंदात आपण काय करू शकतो, आपल्या आईवडिलांशी किंवा नातेवाईकांशी किंवा एखाद्या व्यक्तीशी आपण काय करतो, संपर्क साधतो व आपलं काम पूर्णपणे चांगल्या प्रकारे होत असतं। मग यामध्ये काय होतं की वेळेची बचत होत असते। तसेच श्रम, आता एवढ्या लांब जाणार म्हणल्यावर आपलं चालत गेल्यानंतर तुम्ही थकल्यानंतर तुम्हाला असं तुम्ही जे श्रम केलेलं आहे तर एवढा वेळ जाण्यापेक्षा तुम्ही मोबाईलवरून बोलले तर तुमचे श्रम पण बचत होणार आहे। वेळ तसेच श्रमाचे पण बचत होत असते। त्यानंतर बघा पुढील चांगला परिणाम त्यांनी सांगितलेला आहे, पर्यावरण, स्त्री पुरुष समानता, स्वच्छता इत्यादी बाबत संवेदनशीलता वाढण्यास मदत मिळते। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे प्रसार माध्यम आहे तर त्यामध्ये आपल्याला नवनवीन चांगल्या गोष्टी शिकवल्या जात असतात किंवा माहिती दिली जात असते। यामध्ये बघा पर्यावरणाविषयी कशा प्रकारे आपण संवेदनशील राहिलं पाहिजे, पर्यावरणाला हानी होणार नाही त्यासाठी आपण कोणत्या गोष्टींची माहिती आपल्याला असली पाहिजे, तसेच पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी सर्वांनी अवलंबल्या पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला प्रसार माध्यमांच्या माध्यमातून भेटत असते।
तसेच विद्यार्थी मित्रांनो, आता स्त्री पुरुष समानता, जसं पुरुष चांगल्या प्रकारे काम करू शकतो तसे स्त्री पण चांगल्या प्रकारे काम करत असते. म्हणजेच दोघांना पण संधी भेटली पाहिजे याच्याविषयी जनजागृती आहे तर ती होताना आपल्याला दिसून येत असते. त्याविषयी माहिती पण आपल्याला खूप वेळा आपल्याला प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटत असते. त्यामधून एक चांगला नवीन संदेश जात असतो की स्त्री पुरुष समान आहेत असा जो संदेश आहे तर तो आपल्याला पर्यंत पोहोचत असतो. त्यानंतर बघा पुढील जो संदेश आहे स्वच्छता. आता बघा आपण ज्या गावामध्ये राहत असतो तसेच किंवा आपण गावामधील एखाद्या गल्लीमध्ये किंवा एखाद्या एरियामध्ये राहत असतो तर त्यामध्ये बघा जर आपण अस्वच्छ राहिलो तर त्याचे कशा प्रकारे आपल्याला त्रास होऊ शकतो याची आपल्याला उदाहरणं भेटत असतात. त्यामुळे स्वच्छ राहिल्याने कोणकोणत्या गावाला पुरस्कार भेटलेला आहे त्याविषयी आपल्याला माहिती भेटत असते. म्हणजे स्वच्छता तसेच आरोग्यासाठी कशा प्रकारे महत्त्वाची आहे त्याविषयी पण आपल्याला माहिती जी आहे तर ती प्रसार माध्यमांच्या माध्यमातून भेटत असते. म्हणून हे एक चांगला परिणाम आपल्याला बघायला भेटत असतो. इत्यादी बाबत म्हणजे पर्यावरण, स्त्री पुरुष समानता, स्वच्छता इत्यादी बाबत संवेदनशीलता वाढण्यास मदत भेटत असते. त्यानंतर बघा वादळे, त्सुनामी, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींबाबत पूर्वकल्पना मिळू शकते. आता बघा जसं की दूरदर्शन असेल, वर्तमानपत्रे असेल, आता वादळ येणार म्हणजे त्याचे काही पूर्वसंकेत जे असतात तर ते त्या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध होत असतात. मग त्याची जी माहिती आहे तर ती आपल्याला वर्तमानपत्रे असतील तसेच दूरदर्शन असेल याच्यावर आपल्याला भेटत असते. परंतु याच्यापेक्षा अजून पुढे जाऊन शोध लागलेला आहे की जर तुम्हाला लाईव्ह जरी बघायचं असलं, आता सध्या ठिकाणी जे वादळ आलेलं आहे एखाद्या समुद्र किनारी जे गाव आहे तर त्या ठिकाणी आलेलं आहे, नेमकी आता सध्याची स्थिती काय आहे तर ते आपण मोबाईलद्वारे सुद्धा लाईव्ह बघू शकतो. तसेच त्सुनामी असेल, त्सुनामी विषयी नेमकी कुठून तिचा उगम झालेला आहे, म्हणजे त्सुनामी कुठून सुरुवात झालेली आहे, कितीच्या म्हणजे स्पीड वगैरे तिचा काय असतो याची संपूर्ण माहिती जी तुम्हाला आहे तर ते दूरदर्शन असेल, मोबाईल फोन असेल, तसेच वृत्तपत्रे असेल तर याच्या माध्यमातून तुम्हाला भेटत असते. त्यानंतर कोणते जे गाव आहे तर त्या गावाशेजारी नदी किंवा समुद्र असेल त्या ठिकाणी पूर येऊ शकतो. मग त्या ठिकाणावरील गावातील जे लोक आहेत तर त्यांचं स्थलांतर कशा प्रकारे केलं पाहिजे जेणेकरून नैसर्गिक आपत्तींमुळे त्यांचं संरक्षण होऊ शकतं. तर हे सर्व शक्य झालेलं आहे तर ते प्रसार माध्यमांच्या जे माध्यम आहे तर त्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे. तर यांबाबत जे वादळे असतील, त्सुनामी असेल, पूर असेल यांची जी पूर्वकल्पना आहे तर ती आपल्याला प्रसार माध्यमांच्या माध्यमातून भेटत असते. त्यानंतर प्रसार माध्यमांचा पुढील जो चांगला परिणाम आहे तर तो आहे आरोग्य, शिक्षण, समाजातील चांगल्या घटना तसेच प्रसंगाबाबत जागरूकता निर्माण होते. बघा आता आरोग्यविषयक नवीन म्हणजे आपलं जे आरोग्य आहे तर ते स्वतः कशा प्रकारे आपण चांगलं डेव्हलप करू शकतो त्याविषयी जी माहिती आहे, तर तसेच स्वच्छता कशा प्रकारे आपण ठेवली पाहिजे त्याविषयी सुद्धा माहिती जी आहे तर ती आपल्याला जे आपले प्रसार माध्यम आहे तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला भेटत असते. त्यानंतर शिक्षण असेल, शिक्षणाच्या नवीन संधी, आपल्याला जर दुसऱ्या गावात जर शिक्षण घ्यायचं आहे, एखाद्या फील्डमध्ये जायचं आहे, आपल्याला नवीन शिकायचं आहे तर त्यासाठी कुठं संधी उपलब्ध आहेत, कोणत्या ठिकाणी चांगले कॉलेज आहेत, कोणकोणत्या फॅसिलिटी ते महाविद्यालय असेल किंवा कॉलेजेस असेल तर ते विद्यार्थ्यांना देत असतात. तर त्याविषयी जी माहिती आहे तर ती आपल्याला वर्तमानपत्रे किंवा वृत्तपत्रांमार्फत आपल्याला भेटत असते. तसेच समाजातील चांगल्या घटना, एखाद्या ठिकाणी जर चांगल्या घटना घडलेल्या असतील, एखाद्या गावातील गरीब विद्यार्थी चांगल्या प्रकारे मार्क मिळून त्यानंतर तो नोकरीपर्यंत तो कशा प्रकारे पोहोचलेला आहे त्यासाठी चांगले लेख जे आहे तर ते आपल्याला वृत्तपत्रांमध्ये आपल्याला बघायला भेटतात. तसेच त्यांचा जर इंटरव्ह्यू असेल तर आपल्याला दूरदर्शनमध्ये तो बघायला भेटत असतो. त्यानंतर बघा मोबाईलद्वारे आपण जे यूट्यूब चॅनल असेल, गुगल असेल त्या माध्यमातून आपण त्यांचा जो अभ्यास आहे किंवा त्यांचं जे कशा प्रकारे ते चांगल्या ठिकाणपर्यंत पोहोचलेले आहे त्याची जी माहिती आहे तर ती आपल्याला मिळू शकते. तसेच प्रसंगाबाबत जागरूकता निर्माण होत असते. बघा
आरोग्य, शिक्षण, समाजातील चांगल्या घटना ज्या आहेत तर हे जे प्रसंग आहेत तर हे आपल्याला प्रसार माध्यमांच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटत असतात. त्यानंतर बघा पुढील चांगला परिणाम आहे लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजना यशस्वी करण्यामध्ये मदत. बघा आता शासनामार्फत नवनवीन महिलांसाठी, लहान मुलांसाठी, तसेच जे मोठे विद्यार्थी आहेत, कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, तसेच जे नोकरीला आहेत त्यांच्यासाठी, अजून सांगता येईल की जे वृद्ध आजी आजोबा असतील आपली त्यांच्यासाठी जे काही नवनवीन शासनाच्या योजना येत असतात तर त्या योजनेची माहिती आपल्याला कशा प्रकारे येणार आहे. तर बघा त्या ठिकाणी लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये जर असे शासकीय योजना पास झाल्या, त्यानंतर त्याच्यावर ठराव मंजूर झाल्यानंतर त्या राबवण्यासाठी मग कोणकोणत्या योजनेसाठी पात्र असणार आहे, तर त्यासाठी कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे, याची जी माहिती जी आहे तर ती आपल्याला जे प्रसार माध्यम आहेत, इंटरनेट असेल, दूरदर्शन असेल, वृत्तपत्रे असेल, रेडिओ असेल, यांमार्फत आपल्यापर्यंत ती पोहोचत असते. म्हणजेच लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजना आहे तर ते यशस्वी करण्यामध्ये मदत होत असते. मग त्या ज्या योजना आहेत तर त्या लोकांपर्यंत समजल्यानंतर मग लोक काय करणार आहे, त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. म्हणजे ती योजना आहे तर ती यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. त्यानंतर बघा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण याबाबतची जाणीव जागृती होत असते. बघा हे जे प्रसार माध्यम आहे त्यामधून आपल्याला खूप सारे जागृती झालेली आपल्याला बघायला भेटत असते. त्यामुळे जीवन पद्धतीमध्ये सुधारणा होत असते. बघा त्यामुळे आपली नक्कीच जीवन पद्धत जी आहे तर त्यामध्ये सुधारणा झालेली आपल्याला बघायला भेटत असते. त्यानंतर बघा पुढील जो चांगला परिणाम आहे, प्रसार माध्यमांमुळे व्यापार असेल, उद्योगधंदे असेल यामध्ये वाढ होत असते. आता प्रसार माध्यमांमध्ये आता जर एखाद्या शेतकऱ्याचा माल असेल, त्या शेतकऱ्याच्या मालाला कशा प्रकारे भाव एखाद्या शहरात असेल किंवा एखाद्या ठिकाणी चांगल्या प्रकारे भाव असेल तर त्याविषयी माहिती जी आहे तर ती शेतकऱ्याला भेटू शकते. तसेच ऑनलाईनद्वारे सध्या एखादं पीक जे आहे तर त्याला कसा हमी भाव भेटत आहे, तसेच आपलं जे शेतीतील पिकं जे आहे तर त्यांचं जे फवारणी असेल, कोणते औषध वापरले पाहिजे तर हे कशामुळे शक्य झाले आहे त्यांना माहिती भेटत असते. तर प्रसार माध्यमांमुळे शेतकरी असेल, तसेच उद्योजक असतील तर त्यांना सुद्धा माहिती जी आहे तर ती प्रसार माध्यमांमुळे भेटत असते. प्रसार माध्यमांचे आता हानिकारक परिणाम बघूयात. जसे चांगले परिणाम असतात एखाद्या गोष्टीचे, तसे वाईट परिणाम किंवा हानिकारक परिणाम सुद्धा असतात. यामध्ये बघा आता पहिला हानिकारक परिणाम बघूयात. दूरदर्शन, संगणक, मोबाईल यांच्या अति वापरामुळे डोळ्यांचे, तसेच पाठीचे, तसेच श्रवणाचे विकार झालेले आपल्याला बघायला भेटत असतात. बघा एखादी गोष्ट ज्या लिमिटपेक्षा जर आपण जास्त वापरली तर नक्कीच त्याचा आपल्याला दुष्परिणाम झालेला दिसून येत असतो. जसे की दूरदर्शन असेल, संगणक असेल, मोबाईल असेल यांचा आपण लिमिटपेक्षा अतिवापर केला तर नक्कीच आपले डोळे असतील, आता कारण आपण डोळ्याने जास्त ते ज्ञान घेत असतो तर त्याच्यामुळे आपले डोळे पण खराब होऊ शकतात. एका ठिकाणी बसून बसून पाठीचे पण विकार झालेले आपल्याला बघायला भेटत असतात. तसेच श्रवणाचे, ऐकण्यावर सुद्धा परिणाम झालेला आपल्याला दिसून येत असतो. म्हणून त्याचा जो अतिवापर आहे तर अतिवापर आपण टाळला पाहिजे. तसेच मनोविकार आपल्याला बघायला भेटत असतो, मनोविकार झालेला किंवा एकलकोंडेपणा येत असतो इत्यादी त्रासही आपल्याला संभवत असतात. मग त्याचा जो अतिवापर आहे तर तो आपण अतिवापर टाळला पाहिजे, जेणेकरून कमी वापर करून आपल्याला माहिती घेतली पाहिजे आणि जे आजार आहे तर त्या आजार संभवणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आता दुसरा हानिकारक परिणाम बघूयात. दूरदर्शन वाहिन्या, इंटरनेट यांद्वारे अनेक प्रकारची माहिती मिळते. माहितीचा दुरुपयोग करून समाजाची शांतता व स्वास्थ्य बिघडवण्याचे प्रकार घडलेले आपल्याला बघायला भेटत असतात. बघा दूरदर्शन वाहिन्या ज्या आहेत तर ते इंटरनेटद्वारे अनेक प्रकारची माहिती आपल्याला भेटत असते, परंतु काही माहिती चांगली पण असते, काही माहिती वाईट पण असते.
जी आता वाईट माहिती आहे ती जर आपल्याला लोकांपर्यंत जर ती पोहोचली वाईट माहिती, तर नक्कीच लोकांची जी शांतता आहे तर ती शांतता बिघडणार, लोक चिडचिडे होत असतात, तसेच त्यांचे स्वास्थ्य बिघडण्याची प्रकार जे आहे तर ते घडलेले आपल्याला बघायला भेटत असतात. तर जे माहितीचा जो दुरुपयोग आहे तर तो दुरुपयोग नक्कीच टाळला पाहिजे, जेणेकरून समाजाची जी शांतता आहे व स्वास्थ्य बिघडवण्याचे जे प्रकार आहे तर ते नक्कीच कमी केले पाहिजे. तर हा एक आपला हानिकारक परिणाम होता. पुढचा हानिकारक परिणाम आहे प्रसार माध्यमांवरील विविध कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवल्याने मैदानी खेळ असतील तसेच शारीरिक क्षमता यांकडे दुर्लक्ष होते. याचा विपरीत परिणाम शारीरिक स्वास्थ्यावर होतो. बघा, आता प्रसार माध्यमांचा जास्त आपण वापर केला, सारखे त्यावरील कार्यक्रम नुसते बघतच राहिलो तर नक्कीच विद्यार्थी काय करत असतात तर मैदानी खेळ खेळत नाही, नुसते मोबाईल टीव्ही असेल किंवा संगणकावर गेम खेळत बसतात. त्यामुळे काय होतात की विद्यार्थी मैदानी खेळ खेळण्यास टाळाटाळ करत असतात, तसेच शारीरिक क्षमताकडे त्यांचं दुर्लक्ष होत असते. याचा विपरीत परिणाम शारीरिक स्वास्थ्यावर होत असतो. तर त्यामुळे काही लिमिट असतं, तर त्या लिमिटमध्येच ते प्रसार माध्यमे तुम्ही बघितले पाहिजे. त्यामध्ये टीव्ही असेल, दूरदर्शन असेल किंवा संगणक असेल, तर यांचा अतिवापर विद्यार्थ्यांनी किंवा सर्व समाजातील लोकांनी किंवा व्यक्तींनी जास्त प्रमाणात त्याचा वापर केला नाही पाहिजे, जेणेकरून आपले जे स्वास्थ्य आहे तर ते स्वास्थ्य बिघडणार नाही. आता हे झाले हानिकारक परिणाम. आता आपण प्रसार माध्यमांचे चांगले परिणाम बघितले, हानिकारक परिणाम बघितलेले आहे. आता बघा काय करावे बरे. आता काही एक तुम्हाला प्रसंग दिलेला आहे तर त्यावर तुमचं काय मत असणार आहे तर ते तुम्हाला सांगायचं आहे. 5व्या इयत्तेत शिकणारा आमोद शाळेतून घरी आला की नेहमी संगणकावर वेगवेगळी संकेतस्थळे पाहतो. टीव्हीवरील आवडते कार्यक्रमही न चुकता बघतो. आईच्या मोबाईलवर गेम खेळतो. सारखा घरात बसून असतो. हल्ली त्याला भूक कमी लागते, झोपही जास्त येते, त्याचे वजनही खूप वाढलेले आहे. बघा, तुमच्या सारखाच तो इयत्ता 5वी मधील विद्यार्थी आहे, त्याचं नाव आमोद आहे. तर हा जो विद्यार्थी आहे सारखा संगणकावर वेगवेगळे संकेतस्थळ आहे, म्हणजे त्याला आपण वेबसाईट म्हणत असतो, वेबसाईटवर जाऊन ते कार्यक्रम बघत असतो. तसेच टीव्हीवर आवडते त्याचे कार्यक्रम पण तो न चुकता बघत असतो, सारखं बघत असतो. आईच्या मोबाईलवर तो गेम पण खेळत असतो, घरात नुसता बसून असतो. मग त्यामुळे काय होणार आहे, त्याचं जे शारीरिक स्वास्थ्य आहे तर त्याच्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे आता कोणते परिणाम त्याच्यावर झालेले आपल्याला दिसून आलेले आहे, त्याला भूक जी आहे तर ती कमी प्रमाणात लागत आहे. हे काय झालेलं आहे, त्यांनी जास्त वापर केलेला आहे, जे प्रसार माध्यम आहे तर त्यांचा जास्त वापर केलेला आहे, त्यामुळे त्याला भूक कमी लागत आहे. तसेच झोपही जास्त येत आहे आणि तिचे वजनही वाढलेले दिसून येत आहे. मग हे काय झाले तर आपल्यावर जास्त वापर केल्यामुळे जे हानिकारक परिणाम आहे तर ते झालेले आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे अशा वेळेस तुम्ही काय केले पाहिजे की तो कमी वापर कशा प्रकारे करीन तर त्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं पाहिजे. खाली बघा काय प्रश्न विचारलेला आहे. आमोदच्या आईला त्याची फार काळजी वाटत आहे, ती कशी दूर होईल. आता जो आमोद आहे तर त्याचं जी आवड आहे तर ती मैदानी खेळ असतील, तसेच संगणकावर जे कार्यक्रम बघत असतो, वेबसाईट बघत असतो किंवा त्याला आपण संकेतस्थळ म्हणत असतो मराठीमध्ये, तर हे कमी प्रमाणात पाहण्यासाठी त्याला मैदानी खेळाची आवड कशा प्रकारे निर्माण होईल तर त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून जे प्रसार माध्यमांचा जो वापर आहे तर तो कमी प्रमाणात करणार आहे. याकडे त्याच्या आईने लक्ष दिलं पाहिजे. आता बघा, हे नेहमी लक्षात ठेवा, काय तुम्हाला महत्वाची माहिती दिलेली आहे तर ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. संदेश वहन व माहिती प्रसारण साधनांचा तारतम्याने वापर करावा, त्यांचा अतिरेक होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. जे संदेशवहन असतील, माहिती प्रसारण साधन आहे तर त्यांनी तारतम्य जेवढा वेळ त्यांना द्यायचा आहे तेवढाच द्या. त्यापेक्षा जर तुम्ही जास्त दिला म्हणजे अतिरेक केला तर त्यामुळे आपले जे स्वास्थ्य आहे तर ते स्वास्थ्य बिघडू शकतं. तर म्हणून
अतिरेक कोणत्याही गोष्टीचा जर तुम्ही अतिरेक केला नाही तर नक्कीच त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येत असतो. म्हणून एखाद्या गोष्टीचा अतिरेक कधीच करू नये. माहित आहे का तुम्हाला, यामध्ये आता माहिती बघूयात. दृक श्राव्य संदेशवहन, दूरध्वनी किंवा मोबाईलवरून इतरांशी बोलताना आपण एकमेकांना पाहू शकत नाही. माहितीचे प्रसारणाच्या नवीन तंत्रामुळे मोबाईलवर आता हे शक्य झालेले आहे. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तींशी संभाषण करताना आपण तिला पाहू शकतो. बघा, दृक म्हणजे दृक असेल, श्राव्य असेल. दृक म्हणजे डोळ्याने आपण जे बघत असतो आणि ज्ञान घेत असतो त्याला दृक म्हणत असतो. तसे श्राव्य म्हणजे कानाने जे ऐकतो त्याला आपण श्राव्य म्हणत असतो. हे काय झाले, दोन संदेशवहन, आपण डोळ्यामार्फत संदेशवहन काय घेत असतो, माहिती घेत असतो आणि कानामार्फत पण घेत असतो. तर बघा, दूरदर्शन किंवा मोबाईलवरून इतरांशी बोलताना आपण मोबाईल बोलतो, साधा फोन करतो, तेव्हा आपण पुढचा व्यक्ती कोणत्या स्थितीमध्ये आहे, कशा प्रकारे बोलत आहे हे आपल्याला समजत नाही. फक्त त्याचा आवाज आपण कानामार्फत घेत असतो. परंतु जसजसं नवीन नवीन शोध लागत गेले तर जी माहिती प्रसारणाच्या नवीन तंत्रामुळे मोबाईलवर आता हे शक्य झालेलं आहे. मग तेव्हा आपण व्हिडिओ कॉल करत असतो, नेमकी तो व्यक्ती कोणत्या स्थितीत आहे, कोणत्या ठिकाणी आहे, कशा प्रकारे बोलत आहे, तर त्याचे हावभाव आपण ते व्हिडिओ कॉलद्वारे आपण बघू शकतो. हे शक्य मोबाईलमुळे झालेलं आहे. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तींशी संभाषण करताना आपण तिला बघू शकतो. त्यानंतर बघा, आता आपण काय शिकलो, आतापर्यंतच्या या पाठामध्ये काय काय शिकलो आपण बघूयात. संदेशवहन साधनांची ओळख, संदेशवहन कोणत्या साधनांमार्फत आपण करत असतो त्याची आपण माहिती बघितली. त्यानंतर बघा, संदेशवहनाकरिता अवकाश प्रक्षेपणाचे तंत्र जे आहे तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर बघा, तिसरं जे आहे तर ते प्रसार माध्यम साधनांची ओळख. प्रसार माध्यम कोणत्या साधनांमार्फत केली जात असते त्यांची ओळख आपण बघितलेली आहे. त्यानंतर प्रसार माध्यमांचे फायदे व तोटे. आता शेवट आपण प्रसार माध्यमांचे जे चांगले परिणाम तसेच वाईट हानिकारक परिणाम याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. तर आता संपूर्ण या पाठाचा आपण अभ्यास बघितलेला आहे. आता याच्यावर बघूयात स्वाध्याय व त्याच्यावर विचारलेले प्रश्न जे आहे तर त्याविषयी आता माहिती बघूयात. आता बघा, स्वाध्याय बघूयात. पहिला प्रश्न आहे यामध्ये बघा, प्रसार माध्यमांचे शैक्षणिक उपयोग. आता जे प्रसार माध्यम आहे, दूरदर्शन असेल, रेडिओ असेल, संगणक असेल, मोबाईल असेल, हे काय आहे तर प्रसार माध्यमांचे विविध माध्यम आहेत. आता शैक्षणिक उपयोग कशा प्रकारे होणार. आता दूरदर्शन व जसे विविध कार्यक्रम आपल्याला बघायला भेटत असतात, तसेच जे काही लेक्चर असतील किंवा एखादे शिक्षकांचं लेक्चर तुम्हाला टीव्हीवर बघायला भेटत असतं. तसेच व आता वृत्तपत्रे आहे तर त्यामध्ये तुमच्या पाठाविषयी सुद्धा एक नवीन नवीन माहिती दर दिवशी तुम्हाला भेटत असते. कधी इयत्ता 5वी मधील एखादा विषय असेल, कधी इयत्ता 6वी मधील असेल, तर हे प्रसार माध्यमांमुळे शक्य झालेलं आहे. मग याचा उपयोग तुम्हाला शैक्षणिक तुमच्या अभ्यासामध्ये नक्कीच होणार आहे. त्यानंतर अजून आहे मोबाईल. आता मोबाईलवर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी बघू शकतात. यूट्यूब असेल, आता यूट्यूब आपण जसं लेक्चर बघत आहोत तर हे शक्य झालेलं आहे प्रसार माध्यमांमुळे. मग याचा उपयोग तुम्हाला शैक्षणिक उपयोगात होणार आहे. अजून आपण माहिती घेऊ शकतो ऑनलाईन पद्धतीने. गुगलवर तुम्ही सर्च करू शकता. एखाद्या शब्दाचा अर्थ जर समजला नाही, मराठीतील असो किंवा इंग्लिशमधील असेल, तर ते जर तुम्ही सर्च केलं तर त्याच्याविषयी तुम्हाला खूप सारी माहिती जी आहे तर ती मराठीमध्ये पण अवेलेबल आहे आणि इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे. त्यावर व्हिडिओ पण आहेत, तसेच इमेजेस पण तुम्हाला अवेलेबल आहेत. तर हे झालं तुम्हाला शैक्षणिक उपयोग. समजा एखादा तुम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे किंवा प्रकल्प करायचा असेल, मराठीमध्ये म्हणतो, त्यानंतर एखाद्या गोष्टीची तुम्हाला माहिती शोधायची असेल तर आपण नक्कीच प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपण ती माहिती गोळा करू शकतो. त्यानंतर आता बघूयात दुसरा प्रश्न. दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्याच्या कोणत्या साधनांचा वापर केला जात असे. बघा, दूरदर्शन जे आहे या ठिकाणी बघा, दूरदर्शनाच्या
वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे? जेव्हा दूरध्वनी नव्हतं, दूरध्वनी म्हणजेच आपला जो मोबाईल आहे तर त्याचे तो जेव्हा अवेलेबल नव्हता, म्हणजे मागील काळात जेव्हा अवेलेबल नव्हता, तर त्यापूर्वी जे संदेश आहेत, मेसेज जर तुम्हाला पाठवायचा असला तर कशा प्रकारे पाठवत असे? मग पूर्वीच्या काळामध्ये एक तार यंत्र असे, मग तार पाठवली जात असे, म्हणून या ठिकाणचा संदेश दुसऱ्या ठिकाणी जात असे. त्यानंतर मग टपाल आलं. टपालामध्ये तुम्ही पत्र लिहित असतात. पत्र लिहिल्यानंतर त्या वरील पाकिट जे आहेत त्या पाकिटामध्ये लेटर टाकत असतात. पाकिट क्लोज करून घेतात. क्लोज केल्यानंतर म्हणजे बंद करून घेतल्यानंतर डिंक बिंक लावून बंद करायचा. त्यावर तुमचा ॲड्रेस लिहायचा. तसेच पाठवणाऱ्याचा ॲड्रेस, ज्याला पाठवणार त्याचा ॲड्रेस, आपला ॲड्रेस तिथे व्यवस्थित टाकून स्टिकर विकर लावून अशा प्रकारे तुम्ही जो संदेश आहे तर ते तुम्ही पाठवत असे. तसेच संगणकामुळे, आता हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तसेच तिसरा जो प्रश्न आहे, संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडलेला आहे? बघा, संगणकामुळे तुमच्या जीवनात म्हणजे संगणकाचा उपयोग त्यांनी विचारलेला आहे. जसं बघा, एखाद्या गोष्टीचा जर तुम्हाला शोध घ्यायचा आहे किंवा माहिती मिळवायची आहे तर तुम्ही संगणकावर जे वेबसाईट असतात तर वेबसाईट तुम्ही सर्च करून त्यावर जाऊन खूप सारी माहिती तुम्ही मिळवू शकता. तर ती व्हिडिओच्या माध्यमातून असेल, तसेच काही माहिती तुम्हाला मराठीमध्ये मला ज्या भाषेमध्ये लागत असते त्या भाषेमध्ये अवेलेबल करून दिली जात असते. तसेच अजून समजा एखादा प्रकल्प असेल तुम्हाला करायचा असेल, त्यासाठी तुम्ही संगणकाचा वापर करू शकता. तसेच एखादा ॲप्लिकेशन करायचा आहे किंवा फॉर्म भरायचा असेल, तुम्ही 10वीला जाणार तेव्हा तुम्हाला फॉर्म भरायचा असेल किंवा नोकरीसाठी एका ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही संगणकाचा वापर करू शकता. असे खूप सारे जे संगणकाचे जे फायदे आहेत तर ते तुमच्या जीवनात होत असतात. तर त्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती लिहायची आहे. आता हे झाले 3 प्रश्न महत्वाचे. त्यानंतर आता उपक्रम सांगितलेला आहे. आता उपक्रम बघूयात. यामध्ये बघा, दूरदर्शन संचावरील वेगवेगळ्या वाहिन्यांमधून तुम्हाला कोणकोणती माहिती मिळते ती खालीलप्रमाणे तक्ता करून वहीत लिहा. बघा, दूरदर्शन संचावरील वेगवेगळ्या वाहिन्यांमधून म्हणजे वेगवेगळे जे चॅनल्स आहेत तर त्यांची जी माहिती आहे तर ती खाली तुम्हाला जे तक्त्यात दिलेले आहेत तर अशा प्रकारे भरायची आहे. वाहिनी किंवा त्याला चॅनल म्हणत असतो, त्याचे नाव लिहायचे आहे आणि कार्यक्रमाचे नाव आणि उपयोग. समजा DD सह्याद्री घेऊयात आपण, DD सह्याद्री घेऊयात तर त्या चॅनलचं नाव लिहायचं आहे, कार्यक्रमाचे नाव लिहायचे आहे, बातम्या म्हणूयात, सकाळच्या बातम्या, आणि त्याचा उपयोग म्हणजे आपल्या जीवनात कशा प्रकारे उपयोग होत आहे, म्हणजे आपल्याला नवनवीन माहिती भेटत आहे, शैक्षणिक असेल, सामाजिक, राजकीय, ही आपल्याला माहिती भेटत असते. हे झालं उपयोग मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तशाच प्रकारे तुम्ही अजून कोणती माहिती देऊ शकतात. स्पोर्टचं एखादं चॅनल असेल त्या स्पोर्टचं नाव लिहायचं आहे, कार्यक्रमाचं नाव. तिथे टीव्हीच्या खाली किंवा कोपऱ्यामध्ये आपल्याला कार्यक्रमाचे नाव पण दिसत असते तर त्याचं नाव लिहायचं आहे आणि उपयोग पण लिहायचा आहे. तसेच एखादं चित्रपट म्हणजे एखाद्या चॅनलवर सारखे चित्रपट दाखवले जातात तर त्याचं चॅनलचं नाव लिहायचं आहे. जी टॉकीज असेल, अजून खूप सारे चॅनल्स आहेत तर त्यांचं नाव लिहू शकतात. त्यावर असणारे जे कार्यक्रम आहेत तर त्याची नाव लिहायचं आहे आणि उपयोग, तुमच्या जीवनात उपयोग कसा झालेला आहे. एखादे चांगले शैक्षणिक कार्यक्रम, शैक्षणिक जीवनावर सुद्धा चित्रपट असतात तर त्याचा तुम्ही बघितल्यानंतर उपयोग काय झालेला आहे तर त्याविषयी माहिती तुम्हाला लिहायची आहे. आता हा झाला पहिला उपक्रम. त्यानंतर बघा, आता दुसरा उपक्रम त्यांनी सांगितलेला आहे. आकाशवाणी केंद्राला तुम्हाला भेट द्यायची आहे, त्या ठिकाणी होत असणाऱ्या कामकाजाबाबत माहिती घ्यायची आहे. जेव्हा तुमची सहल जात असते तर अशा वेळेस तुम्ही विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की आपले जे वर्ग शिक्षक असतील किंवा जे सहलीचे जे नियोजन करणारे शिक्षक असतील, तसेच मुख्याध्यापक असेल तर त्यांना अशी माहिती सांगितली पाहिजे की आपली जी सहल आहे आकाशवाणी केंद्राला भेट देण्यासाठी आपण निघूयात. त्या माध्यमातून हा जो उपक्रम आहे तर तुमचा उपक्रम नक्कीच पूर्ण होणार आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या वही असली पाहिजे, पेन असला पाहिजे जवळ, म्हणजे कशा प्रकारे माहिती चालत असते,
पहिलं ऑफिस कोणतं, मेन ऑफिस कोणतं, त्या अंडर कोणकोणते ऑफिस चालत असतात, मग ती माहिती आपल्याला कशा प्रकारे भेटत असते त्याची संपूर्ण माहिती तुम्ही त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर तुम्हाला भेटू शकते. त्याविषयी तुम्ही माहिती घ्यायची आहे. त्यानंतर तिसरा आहे नॅशनल जिओग्राफी, तसेच डिस्कवरी, ज्ञानदर्शन इत्यादी वाहिन्यांवरील शैक्षणिक कार्यक्रमांची वर्गात चर्चा करायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या शाळेमध्ये शिकत असतो त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या जिओग्राफी रिलेटेड असतात, तर त्या नॅशनल जिओग्राफी जे चॅनल आहे तर त्यामध्ये जे जंगलातील जनावरं आहेत, प्राणी आहेत त्याला आपण म्हणत असतो, तर त्यांविषयी आपल्याला माहिती भेटत असते. पण ते प्राणी त्या ठिकाणीच का आढळतात तर त्याविषयी माहिती आपण घेऊ शकतो. तसेच डिस्कवरी चॅनल असेल, डिस्कवरी चॅनलवर आपल्याला वेगवेगळ्या देशातील वेगवेगळी जैवविविधता आपल्याला बघायला भेटत असते. तसेच ज्ञानदर्शन आहे, त्यावर वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे आपल्याला माहिती देणारे चांगल्या प्रकारचे शिक्षक आहेत, मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत, तर त्यांचा आपल्याला सल्ला किंवा माहिती आपल्याला भेटत असते. तर त्यामुळे हे जे नॅशनल जिओग्राफी असेल, डिस्कवरी चॅनल, ज्ञानदर्शन चॅनल हे जे आहे तर ते तुम्ही बघितले पाहिजे. इत्यादी वाहिन्यांवर जे शैक्षणिक कार्यक्रम होत असतात तर त्याविषयी तुम्हाला वर्गामध्ये चर्चा करायची आहे. तर हे झाले आजच्या या पाठावरील सर्व उपक्रम. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण या पाठाविषयी माहिती आपण बघितलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर अशा प्रकारे संदेशवहन व प्रसार माध्यमे या पाठाचा आपण संपूर्ण अभ्यास जो आहे तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण बघितलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी मधील जो पाठ होता तर त्या पाठाचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील ह्या लेक्चर विषयी किंवा काही प्रश्न पडलेले असतील तर तुम्ही शुद्ध मराठी भाषेमध्ये सुद्धा टाईप करून मला पाठवू शकता, किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये जरी टाईप केलं तरी मी त्याचं उत्तर नक्कीच देणार आहे. तर भेटूयात नवीन अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.